शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शशिकांत शिंदेंवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा आता दाखल करण्यात आलाय। एमपीएससी मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे साताऱ्याचे उमेदवार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदेंवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर एमपीएससीतील कथित शौचालय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे साताऱ्याचे उमेदवार आहेत। ते लोकसभेचे उमेदवार आहेत आणि अधिकची माहिती घेऊया त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत। शिल्पा, नेमकं प्रकरण काय आहे? शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शक्यता आहे, काय अपडेट आहे? नक्कीच श्रद्धा, नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमधील हा एक नवीन घोटाळा समोर आलेला आहे। एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील शिल्लक एफएसआय त्याच मार्केटमधील गाळेधारकांना दिल्याबाबत तब्बल 65 कोटींचा नुकसान एपीएमसी बाजार समितीचे झाल्याने एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आमदार आणि सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह 23 एपीएमसीचे संचालक आणि एपीएमसीचे सचिव यांचा समावेश आहे। शौचालय घोटाळ्यात शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला असताना त्यांना अटक झाली नाही। मात्र या 65 कोटीच्या एफएसआय घोटाळ्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।